344वी शिवपुण्यतिथी निमित्तानं किल्ले रायगडावर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं। शिवसमाधीस्थळी विधिवत पूजा करून राजदरबार इथं अभिवादन सभा होणार आहे। यावेळी जगद्गुरू श्री तुकाराम महाराज संस्थानचे पुरुषोत्तम महाराज मोरे अभिवादन सभेला प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत। पोलीस दलाच्या मानवंदनेनं अभिवादन सभेची सांगता। सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक आता सापडली आहे। तापी नदीतून ही बंदूक सापडली आहे। दुसऱ्या बंदुकीचा तपास अजून सुरू आहे। नदीमध्ये काही जिवंत काडतूसही आढळली। मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे। 4.5 कोटींचं 7 किलो सोनं आणि 2 कोटींचे हिरे कस्टम विभागानं जप्त केले। नूडल्सच्या पाकिटामध्ये हे हिरे लपवलेले होते। यावेळी कारवाई करून चौघांना अटक केली आहे। आता हे सोनं आणि हिरे कुठून आणलं होतं याचा तपास। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अवैध मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकत 1 जेसीबी 4 ट्रॅक्टर जप्त केले। या कारवाईमुळे अवैध उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या माफियांचे चांगलेच धाबे दणाणले। रत्नागिरीतल्या शिळी धरणाच्या नदीपात्रात बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू झाला। फणसवेळमधलेही 2 मुलं शिळी धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला। कॅनडामध्ये बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला। मालगाडीच्या अनेक डब्यांना अचानक आग लागली, त्यामुळे शहराच्या मध्यातून ही बर्निंग ट्रेन जाताना दिसली। ऑन्टेरियामध्ये ही घटना घडली। घटनेत अजून कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। 1.5 तासानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये आर्मीकडून मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन केलं जात आहे। थाना मंडी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर परिसरात लष्करानं कडेकोट बंदोबस्त तैनात केला। दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। स्थानिक वेळेनुसार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले। याची तीव्रता 6 रिश्टर स्केलवर इतकी मोजण्यात आली आहे आणि यात कुठलेही नुकसान झालेलं नाहीये। चीनमध्ये पुरानं कहर केला। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे। काही लोकांवर स्वतःला घरामध्ये कोंडून घेण्याची वेळ आली आहे।